आमदार रोहित पवार यांचं अन्नत्याग आंदोलन म्हणजे पंढरपूरकरांना आणि दर्शनासाठी आलेल्या लाखो भाविकांना वेठीस धरण्यासारखे आहे। यामध्ये पोलीस प्रशासन आणि नगरपालिका देखील तेवढीच जबाबदार असल्याचं बोललं जातंय। यांची ही एक प्रकारे तडजोड झाली का, असा सवाल आता जनतेतून विचारला जातोय। पाहुयात नेमकं काय घडलं आणि स्थानिक नागरिक आणि भाविकावर याचा काय परिणाम झालाय। आमदार रोहित पवार यांचं अन्नत्याग आंदोलन म्हणजे पंढरपूरकरांना आणि दर्शनासाठी आलेल्या लाखो भाविकांना वेठीस धरण्यासारखे आहे। यामध्ये पोलीस प्रशासन आणि नगरपालिका देखील तेवढीच जबाबदार असल्याचं बोललं जातं। त्यामुळं हे आंदोलन म्हणजे पोलीस आणि नगरपालिकेने केलेली तडजोड आहे का, असा सवाल देखील जनतेतून विचारला जातोय। स्थानिक नागरिक आणि भाविकांवर या आंदोलनामुळे रहदारी करणे कठीण झाले। त्यामुळे नागरिकांना आपला जीव मुठीत धरून चालावे लागते। महाराष्ट्रातील तमाम शेतकऱ्यांच्या अस्मितेचा असणारा प्रश्न म्हणजेच कर्जमाफी, जी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जाहीर केली आहे। मात्र यामध्ये अनेक अडचणीचे निकष असल्याने अनेक शेतकरी यापासून वंचित राहतात। त्यासाठी या कर्जमाफीतील निकष काढावे या मागणीसाठी आमदार रोहित पवार पंढरपूरमध्ये छत्रपती शिवाजी महाराज चौकामध्ये अन्नत्याग आंदोलनाला बसले आहेत। त्यांचं हे आंदोलन तमाम शेतकऱ्यांसाठी अगदी योग्य आणि आवश्यक आहे। खरं तर या आंदोलनाची जागा चुकीचं असल्याचं बोललं जातं आहे, कारण सध्या अधिक मास असल्याने पंढरपूरमध्ये दररोज लाखो भाविक येतात, तर अनेक भाविक हे आपल्या खाजगी वाहनातून येत असतात। त्यामुळे संपूर्ण पंढरपूरमध्ये वाहतूक कोंडीने नागरिक आणि भाविक देखील त्रस्त झाले आहेत। मात्र पोलीस प्रशासनाकडून याबाबत ठोस उपाययोजना नसल्याचं देखील दिसून येतंय। पंढरपूरमध्ये येणारा भाविक हा आधी स्टेशन रोड, संत गजानन महाराज मठ आणि तेथील असणाऱ्या पार्किंगकडे जातो। त्यामुळे हा परिसर याच छत्रपती शिवाजी महाराज चौकामध्ये येतोय। मात्र भाविकांच्या अनेक वाहनामुळे संपूर्ण स्टेशन रोड आणि संत गजानन महाराज मठामागील सगळे पर्यायी मार्गावर दिवसभर वाहतूक कोंडी होताना दिसते। पंढरपूर शहर पोलिसांनी या आंदोलनाला कोणते निकष लावले आणि पंढरीत येणाऱ्या भाविकांचा विचार केला नाही का? तसेच शहरातील प्रमुख मार्गावर होणाऱ्या वाहतूक कोंडीसाठी कोणतेही पर्याय दिले नाहीत। त्यामुळे या आंदोलनाला पोलीस प्रशासनाने कशी परवानगी दिली, असा सवाल सध्या नागरिकातून विचारला जातोय। खरं तर हे आंदोलन अधिक मासामुळे एकतर रेल्वे मैदान किंवा टिळक स्मारकमध्ये होणे गरजेचे होते। मात्र आमदार रोहित पवार यांच्या आग्रहाखातीर हे आंदोलन या ठिकाणी केलं गेलं। त्याचबरोबर भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर यांनी हे आंदोलन म्हणजे केवळ एक स्टंट असल्याची प्रतिक्रिया दिली आहे।